गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर केतन देशमुख आणि आपण आता UPSC प्रिलिम्स 2026च्या अनुषंगाने आपण प्रिलिम्सच्या साठीचे प्रिव्हियस इयर पेपर पाहणार आहोत. या सिरीजमध्ये आपण साधारण 2020 ते 2024 या 5 वर्षांचे PYQs कव्हर करणार आहोत. PYQs आता ज्या लोकांनी आधी एक्झाम दिलेली आहे त्यांना माहिती की PYQच्या आधारे बऱ्याच क्वेश्चन्सला टॅकल करायला मदत होते. काही वेळा प्रश्न कसे सोडवावे, ट्रिक क्वेश्चन कुठे असतात, कुठले आन्सर एलिमिनेट कसे करायचे, हे तर आपण PYQ मधून शिकतोच. पण त्यासोबतच एक खूप महत्वाची बाब असते, जी बाब बऱ्याचदा आपल्याकडून इग्नोर केली जाते, बऱ्याचदा आपण तिच्याकडे लक्ष देत नाही. ती बाब म्हणजे या प्रिव्हियस इयर पेपर्सचं आणि त्यातील ऑप्शन्सचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं. So what is this reverse engineering? Reverse engineering is something that you do, you analyze the options and you prepare surrounding it. You prepare around the options. So you literally beat around the bush. तुम्ही इकडे तिकडे ऑप्शन्सच्या आजूबाजूला हातपाय मारता आणि त्यातून तुमचा नॉलेज बेस वाढवता. आणि आता मी तुम्हाला या सिरीजमध्ये हे दाखवून देईल की कशा प्रकारे आपण जर हे PYQ अनालिसिस केले तर त्यातून आपल्या येणाऱ्या वर्षांची येणाऱ्या काही क्वेश्चन्सची उत्तरांची तयारी त्यातून होते. आणि आता उदाहरणार्थ आता जे आपण हिस्ट्रीचं बघतोय, एन्शियंट आणि मिडेवल पार्ट, तर हा खूप वास्ट आहे. बरेच जण ते ऑप्शनला टाकतात की बाबा आम्ही हे करणार नाही. तर हा पॉइंट असू शकत नाही. यामध्ये PYQचा अभ्यास करून तुम्ही सिलेबस जो आहे तुमचा तो या सगळ्या व्हास्ट सिलेबस मधला एक छोटासा पोर्शन तुमच्यासाठी घेऊ शकता आणि त्यात आलेलं बरोबर मार्क कसं करू शकता हे आपण शिकणार आहोत. PYQ जे सोडवायचे असतात, इट इज ऑल अबाउट इन्क्रीजिंग युअर नॉलेज बेस अँड सेकंडली इन्क्रीजिंग युअर स्किल सेट ऑफ इलिमिनेशन. आपण तेही शिकणार आहोत. आपण जे सिरीज बघणार आहोत तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी हे बघणार की बाबा हे इलिमिनेट करून होतंय का, आणि नाही तर मग त्याला टॅकल कसं करायचं. आणि सोबतच मी तुम्हाला काही क्वेश्चन असे सांगेन की हा क्वेश्चन टफ आहे, हा मीडियम आहे, हा खूप इझी आहे. आणि मग टफ क्वेश्चन जे आहेत तर त्याला आपण नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल असेही काही प्रश्न असतात तर तेही मी तुम्हाला सांगेन. कारण इट इज नॉट अबाउट मार्किंग मोर नंबर ऑफ क्वेश्चन्स बट इट इज अबाउट मार्किंग more accurate questions.